आपण पाहत आहात जन आवाज न्यूज मराठी। आपली माती आपली माणसं। इलेक्ट्रॉनिक मालाच्या आड विदेशी दारूची तस्करी, 1.20 कोटींचा मुद्देमाल जप्त। गोव्यातून महाराष्ट्रात कर चुकवून विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठा पर्दाफाश केला आहे। भिवंडी उत्पादन शुल्क विभाग, आर्था पथक आणि कल्याण भरारी पथकानं नाशिक मुंबई महामार्गावर संयुक्त कारवाई करत संशयित कंटेनर अडवला। चालकानं इलेक्ट्रॉनिक साहित्याची वाहतूक असल्याचे कागदपत्र सादर केली होती। मात्र अधिकाऱ्यांनी कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी दारूचे तब्बल 1620 बॉक्स आढळून आलेत। या कारवाईत दारूसाठा आणि तस्करीसाठी वापरलेला कंटेनर असा एकूण 1,20,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे। गोव्यातून महाराष्ट्रात अवैध मद्यसाठा आणण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने उत्पादन शुल्क विभागानं तपास आणि कारवाई अधिक कठोर करण्याचे संकेत दिले आहेत। ताज्या अपडेटसाठी जन आवाज न्यूज मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।